नमस्कार, कपेज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज इथे एक नवीन प्रकारचा नाश्ता करून दाखवणार आहे तुम्हाला। पोहे, साबुदाणे आणि बटाटा यापासून हा नाश्ता तयार करणार आहे। त्यासाठी लागणारे मी इथे कपभर पोहे घेते। ते पोहे व्यवस्थित धुवून घ्यायचे। आपण फोडणीचे पोहे करण्यासाठी कसं पोहे भिजत ठेवतो तसे आपल्याला ते पोहे भिजत ठेवायचे। हे पहा, असे मी धुवून घेते। धुवून घेतल्यानंतर ते आपण बाजूला ठेवून द्यायचे। आणि आता आपण त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी साबुदाणे घेणार आहोत। साबुदाणे सुद्धा मी रात्री भिजत ठेवले होते। ते साबुदाणे आपण खिचडीला कसे भिजवतो तसे ते साबुदाणे भिजवले, ते आता बाजूला ठेवून घ्या। इथे मी 3 ते 4 मिरच्या घेतल्या आणि 1-1.5 इंच आल्याचं घेतलंय आणि ते आता आपल्याला ठेचून घ्यायचे। त्याबरोबरच आपण इथे 3 बटाटे घेतले उकडलेले, ते असे बारीक चिरून घ्यायचे। आपण इतर वेळेला साबुदाण्याच्या खिचडीमध्ये सुद्धा बटाटे घालतो, शिवाय आपण पोह्यामध्ये सुद्धा बटाटे घालतो, पण मी इथे साबुदाणे, पोहे आणि बटाटा तिन्ही एकत्र करून एक नाश्ता तयार करणार आहे। आता इथे बटाटे चिरून झालेत आपले आणि आपण काय करायचे, मिरची आणि आल्याचा तुकडा दोन्ही आपण ठेचून घ्यायचे व्यवस्थित। मिक्सरमधून नाही काढायचे, आपण खलबत्त्यात चेचून घ्यायचे। ही कोथिंबीर आपल्याला साबुदाणे आणि पोहे शिजल्यानंतर वरून घालायची आहे। इथे आलं आणि मिरची चेचून झालेली आहे। आपण चला फोडणी घालायला घेऊया। फोडणीसाठी मी इथे 2 टेबलस्पून तेल घेतले आणि 1 टीस्पून जिरं घालते। त्यानंतर ठेचून घेतलेलं आलं आणि मिरची घालते आणि ते व्यवस्थित आपण परतवून घ्यायचे। ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण साबुदाणे घालायचे। हे 1.5 कप साबुदाणे आहेत आणि ते साबुदाणे फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे। त्यानंतर भिजवलेले पोहे घालायचे आपण त्यामध्ये आणि पोहे घालून सुद्धा व्यवस्थित आपण परतवून घ्यायचे। आणि हे सगळं परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। मीठ घालून झाल्यावर सुद्धा पोहे आणि साबुदाणे व्यवस्थित परतवून घ्यायचे। आता त्यामध्ये 3 बटाटे आहेत, हे बारीक चिरून घेतलेत मी। ते बटाटे आपण घालून व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि ते सगळं परतवून झाल्यानंतर 5 मिनिटांसाठी आपण त्याच्यावरती झाकण घालून ठेवायचे, जेणेकरून साबुदाणे आणि पोहे थोडे शिजले पाहिजेत। हे पहा, आता 5 मिनिटांनी झाकण काढून परतवून घ्यायचे। साबुदाणे शिजत आले, त्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालायचे। तुपाने ह्या रेसिपीला खूप छान चव येते। आणि ते तूप मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये वरून बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घालून सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचे। नंतर 2 मिनिटांसाठी त्याच्यावरती झाकण घालून ठेवायचे आपण। 2 मिनिटांनंतर ही पहा, आपली रेसिपी तयार झाली। साबुदाणा खिचडी बटाटा पोहे रेसिपी रेडी झालेली आहे। ही चवीला छान लागते, मस्त लागते चवीला आणि त्यात जर तुम्ही लिंबू पिळून खाल्लं तर खूपच सुंदर लागते। तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।